हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। तर काल रात्री मी झोपताना 2 वेण्या घातल्या होत्या, पण बघा ना किती लहान झाले आहेत आणि छोट्या-मोठ्या। मला वाटतं की बघा एवढ्या पातळ वेण्या कसं वाटते, पण लहानपणी म्हणजे ना लग्न व्हायच्या आधी किंवा असं ना म्हणजे मोठे म्हणजे छान केस होते, पण आता खूपच पातळ झालेत। पण जाऊ दे आता घालूशे वाटले म्हणून घातलेत, पण मस्त होते छान आधी केस। तर आता मी ना मसाज करून घेणार आहे, मनातच गाणं म्हणजे सकाळची छान सुरुवात हसण्याने करणार आहे। मस्त असं सुंदर छान असं वाटावं म्हणून मी मनातच गाणे म्हणून हे करते। तर ऑइल घेतला आहे कोकोनट ऑइल आणि याच्यामध्ये कोकोनट ऑइल घेऊन मसाज करणार आहे सर्क्युलेशन मोशनमध्ये आणि छान अशी म्हणजे ना हे बघा आधी नाकाला हनुवटीला म्हणजे लिप्सला वगैरे आधी पसरून घेऊयात आपण ऑइल आणि आपल्याला हे अशा प्रकारे करायचं आहे। मी फास्टमध्ये दाखवते, तुम्हाला याच्यासाठी 15 मिनिट जरी काढायलाच पाहिजेत। फेस मसाजसाठी खूप छान इफेक्ट होतं। आफ्टर 30s हे आपल्याला खूप नेसेसरी आहे करणं। आयब्रोज वगैरे हे अशा प्रकारे मसाज देणं अत्यंत उपयोगी पडणार आहे तुम्हाला। आणि अशा प्रकारे मी माझी स्किन आधी अशी होती, तुम्हाला इफेक्ट जाणवतच असेल। मी अशा प्रकारे केला आहे। त्यानंतर मी सकाळी ढोकळा बनवला होता, याचा म्हणजे रेडीमेड पीठ आणूनच केला होता आणि त्याच्या आधी मी मुलांसाठी लहान मुलांसाठी जरा अट्रॅक्टिव्ह म्हणून असा ढोकळा देखील केला होता। आता मी रेसिपीकडे वळणार आहे। मी आज भाकरी बनवणार आहे आणि मेथीची भाजी करणार आहे। तर इथे भाकरीचं पीठ मी कशी मळते ते तुम्हाला दाखवते। थोड्यासच वाटीमध्ये म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडं करून मी पाणी टाकणार आहे आणि अशी म्हणजे लगेचच आपण डायरेक्टली पाणी ओतायचं नाही, थोडं करूनच ओतायचं म्हणजे आपल्याला जाणवेल। तर अशा प्रकारे आपण सर्व म्हणजे प्लेटमध्ये आपण मिक्स करून छान असं आपल्या हाताने मळून घेणार आहोत। आणि इथे ना मी सर्व असं क्लीन करून छान अशी मळून घेते। भाकरी खूप सुंदर बनतात म्हणजे ना भाकरीला मेन म्हणजे आपल्याला मळण्याचंच हे करावं लागतं, मळावं लागतं छान। आणि अशा प्रकारे मी प्रत्येक भाकरीला अशी क्लीन करूनच घेते प्लेट। तर हे अशा प्रकारे करून त्यानंतर इथे मी 2 बनवते आणि त्यानंतर म्हणजे असे वेगवेगळे गोळे करून अशा प्रकारे थोडंसं पाणी लावून मी अशा प्रकारे करून घेते आणि छान भाकरी फुलतात खूप छान आणि दिवसभर पूर्ण नरम राहतात। तुम्ही टिफिनला वगैरे घेऊन गेला तरी खूप छान राहतात। इथे भाकरीचं थोडंसं सुकं पीठ घेऊन आता ही मी भाकरी थापून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला हाताने भाकरी थापून घ्यायची आहे। नंतर 2 हाताने अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। तुम्हाला जशी हवी तशी करा, छोटी किंवा मोठी अशा प्रकारे, आणि खूप सुंदर अशी भाकरी बनते। मी भाकरी करताना म्हणजे भाकरी दळायला पीठ देताना मी 1 किलो ज्वारी आणि 1 किलो तांदूळ अशा प्रकारे देते आणि ही भाकर आता दुसरी झाली आहे। आता ही भाकर बघा अशा प्रकारे फुलते, खूप सुंदर अशी छान बनते। लहान मुलं देखील खातात, माझी मुलं तर खातात। असे म्हणजे गोल असं करून मी त्यांना देते। तो डुग्गू आहे, त्याला पीठ असं म्हणून द्यावं लागतं, म्हणून नरम त्याच्यामध्ये टाकून पीठ बनवून द्यावं लागतं। तर इथे मी भाकरीला पाणी लावून घेते। तर मी सांगत होते की 1 किलो ज्वारी आणि 1 किलो तांदूळ अशा प्रकारे आपण वाटून आणायचं आणि जे पीठ वाटतं त्यांना म्हणायचं दळून द्या, जरा मीडियमच दळून द्या असं म्हणायचं, कारण ते पीठ आपल्या त्यांच्यानुसार दळून देतात। तर हे अशा प्रकारे भाकरी झाल्या आहेत, खूप नरम आणि मस्त असे झाले आहेत। नक्की एकदा ट्राय करून पहा अशा प्रकारे। आणि इथे माझी मेथीची भाजी देखील झालेली आहे ऑलरेडी। पण आता हे तुम्ही ना असा पसारा इग्नोर करा आणि बाहेरचा आवाज देखील तुम्हाला येत आहे, दिवसभर असा आवाज असतो। मला म्हणजे मी काहीच करू शकत नाही, व्हॉइस ओव्हर कधी करू असं मला माहितीच पडत नाही। म्हणजे रात्री देखील करायचं म्हटलं सर्वजण झोपतात आणि आपल्याला बोलता येत नाही। अशा प्रकारे ही मेथीची भाजी मी बनवून घेतली आहे आणि खूप सिंपल आणि सुंदर झाली होती। सकाळचं तर जेवण झालं आहे माझं। स्वागत करते माझ्या नव्या चॅनलवर। तर मंडळी कशा आहात तुम्ही? मस्त ना? माहिती मला, पण
पटपट बोलता येत नाही, पण मला आठवलं असतं की मी खूप फास्टमध्ये बोलते. कारण लग्नाच्या आधी मी ना अशी म्हणजे स्कूलमध्ये वगैरे जायचे ना, तर घरामध्ये ना आमच्या खूप काही बोलायचं, म्हणजे नाही का असं मस्करीमध्ये की मम्मीकडे आहे आणि आपण लग्न नाही झालं तर काहीतरी कॉमेडीज करायची. मी खूप कॉमेडी करायची घरामध्ये. तर मी अशीच म्हणजे मम्मी आली की आमच्या बहिणींचे वगैरे काय झालं बहीण भावांमध्ये, तर मी फास्टमध्ये म्हणायचे, मम्मी तुला असं माहीत नाही का, असं नाही का, तसं नाही का, म्हणून फास्टमध्ये सांगायचे. सगळे हसायचे. मला माहिती आहे मी हसण्यासाठीच करायचे म्हणून, आणि मजा यायची असं छोट्या छोट्या गोष्टी. तर माझी मैत्रीण म्हटली की तू व्हिडिओमध्ये ना फास्ट बोलत नाही आणि त्यामुळेच म्हणजे ना कंटाळा येतो असं मला आढळले. आता मी सर्वांना विचारलं होतं, पण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं आहे. तर तशीच मी ट्राय करणार आहे फास्टमध्ये बोलायचं. तुम्हाला आवाजच येत असेल कदाचित फॅनचा. तर हे सगळं माझं काम आवरून झालं आहे. आता मी ना कपड्याच्या घड्या म्हणजे घरातच वाळत घालते मी कपडे सगळे, आणि त्यानुसार मी आता हे कपड्यांच्या घड्या घालून कपाटमध्ये ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर तिथे बघा असं रिकामं झालं आहे, पण मला परत कपडे वाळत घालायचे आहे तिथेच, कारण जागा नसल्यामुळे मला तसं करणं गरजेचं आहे. आणि इथे शिडीवर वगैरे मी कपडे वाळत घालते. तर इथे सर्व झालं आहे काम. आणि तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, आता भाकरी आणि मेथीची भाजी बनवली होती मी, पण रोजिष्णू घेऊन जात नाही. मग रोजिष्णूला म्हटलं बाबू हेल्दी आहे, घेऊन जायलाच पाहिजे. असं नवीन नवीन डिश बनवायला काही नाही, पण मुलांना तीच सवय लागते परत. म्हणून मी काय केलं, भाकरी आहेत ना मोठ्या, त्याच्या ना वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्या अशा भाकरी वेगळ्या करून दिल्या आहे आणि काजू बदाम डब्यामध्ये पॅक करून दिला आहे. आणि मेथीची भाजी अशा प्रकारे केली. म्हणजे मी मेथीची भाजी बनवली होती ना, त्यातली थोडीशी काढून त्याच्यामध्ये जी कच्ची भाजी एक्स्ट्रा टाकून तेल मीठ टाकून एक्स्ट्रा बनवून दिली, म्हणजे तिखट लागणार नाही आणि मुलं खातील अशानुसार. तर मी असंच केलं आहे. त्यानंतर मी आता हे सगळं आवरून घेणार आहे. आता हे येतील तेवढ्यातच आणि जेवण वगैरे आवरून घेणार आम्ही. नंतर मग बाकीचं आवरून बघू. आता मला एक मेकअप लुक शेअर करणार आहे मी तुमच्याशी, आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी ना फोटो देखील अपलोड केला होता कम्युनिटी पोस्टवर, आणि तिथे तुम्ही नक्की पहा. हा मेकअप लुक आहे, आणि जर आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. तुम्हाला असंच वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल, आणि होप सो की तुम्हाला आवडेल. जर तुम्ही त्याच रिलेटेड असाल तर तुम्हाला नक्की हे माझे व्हिडिओज आवडतील. तर चला आपण पुढे वळूयात. तर इथे मी सर्व करून घेते आधी, आणि हे सुकले नाही तिथे असे वाळत घालून घेणार आहे. असतो दिवसभर, आणि गृहिणी म्हटलं की असं वाटतं की काय काय नवीन असं दाखवूयात की जे आपल्याला येतात. तर इथे तुम्ही बघणार की माझं घर खूपच छोटं आहे, पण मी ट्राय करते. तुम्हाला जिथे तिथे असे पसारा वगैरे दिसत असतील तर आम्ही काही कारणास्तव म्हणजे घर तारीख होतं हे, म्हणून मी घर आजारी झाला, त्यामुळे मी ते घर आम्ही घेऊ देत आपलं घरभर, म्हणून तो पसारा जे आहे ना सामान, जे सर्व ते सामान तेच तिकडचंच आहे. म्हणजे एक्स्ट्रा भांडी वगैरे झाले आहेत. आणि त्यानंतर इथे हे सर्व आहे ना, याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे. आणि त्यानंतर म्हणजे ना अशी ट्राय करते की तुम्हाला म्हणजे तिथून देखील मी व्हिडिओज टाकणार होते, पण तिथे काही व्हिडिओ बनलेच नाही, कारण हे धावपळ. आता बघू, आता मी तुमच्यासोबत मी सरप्राईज शेअर करणार आहे तुमच्यासोबत देखील. होपसं तुम्हाला आवडेल, आणि असंच माझ्यासोबत तुम्ही बनणार. आणि चला आपण पाहूयात. हे आता येतीलच, खूप माहिती आहे. म्हणजे दुकानाला जायचं म्हटलं की मुलं मागे लागतातच. तर मी आता सगळं आवरून घेतलं, आणि आता परत म्हणजे पाणी येईन थोड्या वेळाने, तर मी हे सगळं करून घेणार आहे. आणि मी ना अशीच मी बसले होते, पण मी काय करते, रोज सकाळी उठलं की व्हिडिओज वगैरे पाहत असते. म्हणजे यूट्यूब हाऊस क्वीनचे असो, म्हणजे डेली ब्लॉग, हाऊसवाईफचे जे ब्लॉग्स आहेत ते मी पाहते. आणि मी विचार केला की मी तर लग्न म्हणजे ना व्हिडिओ न बघता मी खरंच हे अशी करायचे की सगळं अशी टापटीपण, आणि जेव्हाची तेव्हा सगळं कामं करायचे. पण काही कारणास्तव आता सांगायला म्हणजे ना आपण जे मला समजू शकतं ते कळत असेल की हे मी का सोडलं, कोणत्या गोष्टीमुळे सोडलं, की कोणी असं आपल्याला सारखं बोललं किंवा काय केलं. तर म्हणजे ना कोणाकोणाला असं वाटतं, आपल्याला कसं वाटतं की सर्वांना ही कामं आवडतील, पण कोणाकोणाला नाही आवडत आपण सतत केलेलं. उलट त्यांना आवडत नाही की त्यांनी हे करावंच म्हणून. मग मी म्हटलं जाऊ दे, सोडून दिलं. म्हणजे मी हळूहळू कमी घेतलं, पण
पण आता मी परत स्टार्ट केलं आहे. जी मी पहिले होते ना तसंच ट्राय करणार आहे. आणि मी खूपच न बोलणारे होते, आवाज कमी होता. आणि मम्मीच्या तिकडे देखील म्हणजे लग्नाआधी देखील मी तशीच होते, म्हणजे बोलायचंच नाही, कोणाशी शेअरच करायचं नाही, आपल्या एकटीच बसायची घरात. त्यामुळे मला अजूनच अंडर कॉन्फिडन्स झाली होती. पण मी आता ट्राय करणार आहे की मी स्वतःहून सगळीकडे एक्सप्लोअर करणार, सगळीकडे जाणार आणि सगळे तुमच्याशी शेअर करणार. खूप म्हणजे माझं तुम्हाला भावना समजत असतील. आता 2 मुलं आहेत. आता बघा हे आले आहेत दूध घेऊन, तुम्हाला दाखवते. हे बघा हे आले आहेत आणि डुग्गू पण आला आहे. आला आहे कंटाळा पण दिली आहे. डुगरा आतमध्ये पण सोडला आहे. मग आता हे येतील त्यानंतर त्यानंतर आम्ही जेवण करणार आणि मग मस्त असं चहा पिणार. आणि डुग्गू थांब, चहा पिणार, जेवणार आणि नंतर हे जाणार कामाला. मग मी तुमच्याशी मेकअप लुक शेअर करणार आहे. तर चला आपण जेवण केल्यानंतर भेटूया. काय बोलायचं का? बोला बोला आता काय बोलणार? कुठे जाणार तुम्ही आता कामाला? राणीच्या बागी. राणी मेरा वेट कर. चांगला प्रश्न, आम्ही खूप चांगले उत्तर देत असतो. काय जाणार काय ते सगळं तुम्हाला आधी ते सांगणार, त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ, कारण आधी तेच करणार तुमच्याशी शेअर. काय ओके. नमस्कार, मी आता तुमच्याशी जो व्हिडिओ मेकअप लुक शेअर करणार आहे तो मी तुम्हाला स्टार्ट करणार आहे. आता बघा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि त्यानंतर इथे मी आता पोनीटेल बांधून दाखवणार आहे की आपण कुठे बाहेर वगैरे फिरण्यासाठी वगैरे जाणार आहोत, तर अशा प्रकारे पोनी कशी बांधून, कारण आपण मोकळे केस सोडतो तर ते ना कधीही कुठे म्हणजे पूर्ण फ्रीज होऊन जातात पूर्ण असे, की म्हणजे ना बिलकुल असं छान वाटत नाही. माझ्यासोबत खूप वेळा असं होतं. आणि कितीही कंडिशनर लावा, काय लावा तुम्ही, ते होतंच. तर मी इझिली असं पोनीटेल ट्राय करणार आहे तुमच्यासोबत. तिथे बघा, असं मी जस्ट भांग पाडून घेते. आधी मी ट्राय करते नवीन काहीतरी युनिक. ते बघा, आता इथे ना इथून असा भांग घेऊन हे आधी काढून घ्यायचे. त्यानंतर इथून देखील असंच कानाच्या मागचे जे आहे ते काढून घ्यायचे आणि असे पोनी बांधून घ्यायची. मोबाईलमध्ये जास्त कॅमेरामध्ये दिसत असं काढून घेतलं ना आपण जे नॉर्मल केस. आता हे इथून म्हणजे तुम्ही ना भांग पाडून किंवा हाताने देखील करून घेऊ शकता. तर इथं एवढं जरी घेतलं किंवा एवढंच घ्या, कमी जास्त कमी, अजून इथे असं नॉर्मली करायचं आहे. आणि याला ही क्लिपमध्ये असं टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर या पोनीमधून असं नॉर्मली. आणि त्यानंतर परत असंच करून पूर्ण फिटिंग करा, जेणेकरून अशी छान. आता इथे जरा कमी वाटत असेल तुम्हाला बनवून, ठीक आहे. इथे मी बघा, आता हे अशा प्रकारे आता हे असं झालं आहे नॉर्मली. तर हे जे केस पोनी बांधायचे म्हणजे छोटीशी, जेणेकरून आपण सेल्फसाठी करतो ती कोणाला कोणी काय करू शकत नाही इथे बघा. आणि त्यानंतर हे सोडून घ्यायचं आहे. इथे हे परत इथे काढायचं आणि याच्यामध्ये
जे रबर असेल का तुमच्याकडे ते असं पहिले करून घ्यायचं. नॉर्मली आणि जर तुमच्याकडे जेल वगैरे असेल ना, स्प्रे असेल तर हेअर स्प्रे एक 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 करताना स्प्रे करून बांधायचं, खूप छान दिसतं. तर हे आपलं झालं आहे आणि त्यानंतर आता मेकअपकडे वळूयात. फॅन बंद केला आहे मी, मुलं पण आता गेले बाहेर. तर इथे मी आता ट्राय करण्याआधी म्हणजे ना फॅन चालू करते थोडा वेळ. तर कसं दिसतंय, मस्त असं आपण कुठे जाताना वगैरे खरंच खूप छान वाटते. असं लावू शकते आणि छान दिसतं. तर इथे मी आता मॉइश्चरायझर म्हणजे माझं स्किन केअर करते. जर तुम्ही स्किन केअर केलं असेल तर डायरेक्टली प्रोडक्ट लावू शकता. इथे मी मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे थंडीत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काय जरी असतं ते. मॉइश्चरायझर लावून झालं. इथे मॉइश्चरायझर लावून झालं आहे. त्यानंतर लगेच आपण सनस्क्रीन लावणार आहोत. सनस्क्रीन लावून 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त टाईम घ्या. आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर आयब्रो वगैरे फिल करून घ्या, असं मी तर करते. पण आता सध्या नॉर्मली केलं आहे, म्हणजे ना आपलं सनस्क्रीन लावून झालं आहे. त्यानंतर आपण डायरेक्टली वळणार आहोत. आणि अगदी सिम्पल आणि बाजारात म्हणजे दुकानामध्ये मिळतील अशा प्रोडक्टने, म्हणजे 10 रुपये 5 रुपयाच्या वस्तूने आपण मेकअप लुक करणार आहोत. तर हे तुम्हाला मी सांगते. आणि आता मी स्टार्ट करणार आहे डायरेक्टली. हे बघा, हे स्किनची ब्युटी बीबी क्रीम आहे, फक्त 5ला आहे. आणि ही 5 आणि 10 रुपयामध्ये मी मेकअप लुक कसा करते ते तुमच्याशी शेअर करते. तर नॉर्मली आपण जे CC क्रीम वगैरे मिळते ना, तीच अप्लाय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी घेतलं आहे. जर कलर करेक्टर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावा. आता मी म्हणजे जस्ट घरीच आहे म्हणून मी जास्त काही लावलं नाही. हॅलो, या. इथे मी बीबी क्रीम सगळीकडे अप्लाय करून घेते. तर इथे मी आता याच्याने मर्ज करून घेते. दादा कधी येणार आहे? अशा प्रकारे आपण लावून घेतलं ना, ब्लेंड इझिली होतं बघा. आणि खूप सुंदर असं आहे, म्हणजे नॅचरल लुक. इथे आपलं हे पसरून झालं आहे. त्यानंतर लगेच मी स्पिनची ही आय थिंक कितीला येईल, 5 का 10लाच आहे. हां, ही 10 रुपयाला आहे. आणि ही पावडर बीबी स्पिंज आहे, स्पिनची बीबी पावडर. अशा प्रकारे घ्यायची, तुमच्यानुसार तुम्ही जास्त कमी जास्त घ्या. तर इथे असं ब्रश म्हणजे एक्स्ट्रा काढून टाकायची ब्रश लावून. ही पावडर काढून घ्यायची आणि कानाला अशी एक्स्ट्रा पावडर आपण काढून घेणार आहोत. आता हे पावडर लावून झालं आहे आणि इथे माणूस आता ओरडत आहेत. तर इथे मी आता काजळ लावून घेते. सिंपल म्हणजे छान काजळ आहे हे. आधी आपण आउटलाईन बनवूया. एकदा देखील दाखवलं होतं. इथे आपला आयब्रो देखील झाला आहे. आणि आता मी इथे असा भांग पाडून आपल्याला लावायचा आहे सिंदूर. आधी करायला लिप लाईन. इथे मी आता लिपस्टिक लावून घेते डार्क. आता इथे सिंदूर लावून घेते.
परत हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे मी. इथं अशा प्रकारे एक्स्ट्रा लावायचं आहे ते इथे. ते नंतर आपण नीट करूया. ते असं छान वाटत असतं. त्यानंतर इथे मी सिंपल अशी टिकली लावून घेते. हा मेकअप लुक केल्यानंतर मी जे फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे, खरंच आवडला तर नक्की सांगा. आणि मी ना सर्व मेकअप लुक केल्याच्या नंतर मला माहीत पडलं की माझ्याकडे साडी आहे पण खूपच वरती होती माळ्यावर, म्हणून मी जी आहे तीच घातली. थोडंसं रेड होतं त्याच्यामध्ये म्हणून, आणि तीच हे केली. तर इथे अशी टिकली लावून घेते आणि असा मेकअप लुक करणार. त्यानंतर इथे मी जे काय आहे म्हणजे लायनर मस्कारा जे आहे ते लावून घेणार आहे. तर शिमरसाठी मी हे लिपस्टिक लावून घेते त्याच्यावर, म्हणजे आपल्याला जर म्हणजे आय मेकअप वगैरे करायचं असेल तर इथे मी आणि त्यानंतर इथे मी टिक्का लावला होता मोठा असा, पण हे सगळं मी लावणार आहे हे सगळं आधी. त्यानंतर हे बघा तुम्ही जर असं लावू शकता. आणि मी आता ब्लश लावून घ्यायचं आहे. तर या लिपस्टिकनेच मी ब्लश देखील लावून घेणार आहे. ब्लश आपण म्हणजे सिंपल कमी पैशामध्ये आपण मेकअप लुक करणार आहोत. तर हे 3 बोट असे लावून घ्यायचे. हे जरा असं कमी करून आपण असं करू शकतो. त्यानंतर लायनर आणि मस्कारा लावून घेते. त्याआधी आपण हे छोटंसं 5 रुपयाला मिळतं ते काजळ लावून घेणार आहोत. आणि मी खूप छान दिसते, मस्त दिसते मी. तर इथे काजळ आपण भरून घेणार आहोत. आता इथे आपल्याला सवयच आहे काजळ लावलं की असं डोक्याला करायचं. मला तर आहे अरे व्हिडिओ बनवायला मेकअप लुकसाठी हे ना असं करायचं, म्हणजे वरती लॅशेसला देखील लागतं. त्यानंतर लायनर आणि मस्कारा लावून घेतले. तर फक्त हेच प्रोडक्ट यूज करून आपण मेकअप लुक केला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आता मी साडी वगैरे वेअर करून तुम्हाला दाखवते. चला. आणि अशा प्रकारे हा फायनल लुक झाला आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर साडी आणि सगळं एंटायर लुक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगायला विसरू नका. तर चला वळूयात आपण पुढे. हॅलो. आता मी तुम्हाला सांगितलं जसं तुम्ही मेकअप पाहिलाच असेल. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आता मी इथे जे तुम्हाला भाजी दाखवणार आहे, इझी अशी पालकची भाजी दाखवणार आहे. आणि खूप सिंपल आणि म्हणजे आपण एक गावाकडे असं म्हणतो घरटा वगैरे तशी भाजी बनवून दाखवणार आहे. म्हणजे आपण कसं करतो की पालक शिजायला टाकतो, डाळ टाकतो, मिरची टाकतो आणि शेंगदाणे नंतर टाकतो, अशा प्रकारे आपण बनवतो. पण मी काय विचार केला, चला आपण जरा वेगळंच पद्धतीने बनवूया. आणि त्यानंतर इथे मी आता भाजी टाकणार आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे याच्यामध्ये मी घेतला आहे म्हणजे चण्याची डाळ घेतली, टमॅटो, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घेतला आहे. आणि अशा प्रकारे मी शिजवून घेणार आहे. आणि चिंच टाकले आहे. चिंच आपल्याला वाटीमध्ये भिजत घालायची आहे. चिंच आपल्याला वाटीत भिजत घालायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही खूप सुंदर अशी टेस्टी बनते. आणि इथे बघा हे चिंच आपण भिजत घालून त्यानंतर मी इथे पालक टाकून घेणार आहे. आता मी अशी रेसिपी माझ्या मनानेच करते, कारण आपल्याला वाटतं की सर्वांची वेगवेगळी रेसिपीज असते आणि तू काय नवीन बनवतेस किंवा सगळ्यांची सेमच रेसिपी असते. तर असं मला वाटतं, म्हणून मी कधी अशा म्हणजे नॉर्मली भाज्या तर टाकतच नाही. मेथीची भाजी, शेपूची भाजी आणि अशा प्रकारे मी कधीच टाकत नाही. पण आता ही भाजी जरा वेगळीच आहे
तर इथे मुलांनी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही इग्नोर करा. तर इथे मी सगळं टाकून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पटपट दाखवते. आता ही भाजी टाकून झाली आहे. तर अशा प्रकारे मी बनवलं आहे, जे की म्हणजे टाकून दिलंय. आता मी काय करणार आहे माहिती का, हे सगळं आपण डायरेक्टली शिजवून घेणार आहोत. मी 20 मिनिटाचा टायमर लावेल आणि त्यानंतर आपण म्हणजे 15 मिनिटं आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर 5 मिनिटं शिट्ट्या करून घेणार आहे. आणि शिट्ट्या बिट्या वगैरे झाल्याच्या नंतर सिंपल आपल्याला लसणाची फक्त फोडणी द्यायची, म्हणजे घरटा करून घ्यायचा, मॅश करायचं. जसं तुम्हाला मिक्सरमध्ये करा किंवा मी ग्लासने करते. ग्लासने छान असं मध्ये मध्ये येतं, खूप छान लागतं. पण मिक्सरमध्ये केलं की पूर्ण ब्लेंड होतं. तसं न करता खूप छान लागतं. तुम्ही नक्की एकदा रेसिपी करून पहा. आणि त्यानंतर हे मी शिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता फक्त भाकरी सकाळी केल्या होत्या मी, आता फक्त मी भात आणि भाजी करणार आहे आणि मला त्यानंतर दळण वगैरे करून घ्यायचं आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं लाईक करा आणि कमेंट देखील करा. जर काही तुमचे क्वेरीज वगैरे असतील, प्रश्न असतील तुम्हाला काही पडलेले की नेमकं कशाबद्दल वगैरे व्हिडिओज पाहिजे असतील किंवा काय, तर नक्की मला सांगा. आणि आता हे झालं आहे सगळं आवरून. आता मी तुमच्याशी नंतर भेटते. इथे बघा, इथे मी पाणी ठेवलं आहे आणि याच्यामध्येच ठेवलं कारण ते काढलं होतं म्हणून असं इझिली. इथे बघा, याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत पाणी ठेवायचं याच्यामध्ये. आणि इथे मी तांदूळ पण टाकला आहे, म्हणजे सर्व आपलं झालं आहे. आता फक्त फोडणी, म्हणजे आता हे 15 मिनटं ठेवायचे टायमर लावून आणि 5 मिनटात शिट्टी काढून घ्यायची. 5 मिनटात शिट्टी काढून झाली की हे आपलं रेडी आहे. मग तोपर्यंत थंड होईल आणि लसूण बारीक बारीक कट करून टाकायचं आणि फोडणी द्यायची. छान असं सुंदर लागते. नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्ही. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत भेटते. इथे ना आता मी मीठ आणि हळद पण टाकून घेतला आहे आणि थोड्याशा पाण्यातच आपण हे शिजवून घेणार आहोत. म्हणजे मी प्लेटमध्ये पॅनमध्ये पाणी ठेवलं होतं. अशा प्रकारे आपण हे शिजवून घेणार आहोत. आणि आता कुकर झाकून छानपैकी 15 मिनटं आपण शिजवून घेऊ. आता ना इथे भात देखील झाला आहे आणि कुकर देखील थंड झाला आहे 15 मिनटं ठेवून. आणि हे चिंचेचं कोळ मी भिजत घातलं होतं. तर आता मी याच्यामध्ये ना प्लेटमध्ये सगळी भाजी काढून घेणार आहे, त्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि ग्लासने असं करून घेणार आहे, म्हणजे मिरची वगैरे आपण टाकलेली ते मॅश होईल. तर अशा प्रकारे हे बाकीचं पाणी देखील टाकून कुकर छान स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. चिंचाचं पाणी देखील टाकून घेणार आहे. फोडणीसाठी इथे त्याच कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहे. थोडीशी लसूण टाकणार आहे. छान असं मस्त असं लाल झाला की त्यामध्ये आपण डायरेक्टली भाजीचं घरटा आपण हळूहळू म्हणजे फोडणीमध्ये टाकणार आहोत. तर मीठ हळद अशा प्रकारे टाकून रेडी आहे. अशा प्रकारे हे आपलं रात्रीचं जेवण देखील झालं आहे. आता बाकीचं सर्व आवरून घेणार, त्यानंतर हा व्हिडिओ इथेच एंड करणार. तर आवडल्यास लाईक करा. थँक्यू.